एका दुसऱ्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो, जे कदाचित प्रेस नोटमध्ये आलेलं नाही आहे. पण एक प्रश्न येतो की असे काळे कायदे केंद्र सरकार कशाच्या बळावर करत आहे. संसदेमध्ये बहुमत आहे हे खरं आहे, पण राज्यसभेमध्ये बहुमत नाही. मग शेतकरी विरोधी कायदा देशभरातून शेतकरी ज्याचा विरोध करतात, याच पद्धतीनं CAचा कायदा देशभरातून त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाने पुढाकार घेऊन विरोध केला. याच पद्धतीने आत्तापर्यंत जेवढेही कायदे हे संसदेमध्ये पास होत आहेत, हे काळे कायदे हे संसद भवनात लोकसभेमध्ये जरी मेजॉरिटी असली तरी राज्यसभेमध्ये भाजप आणि NDAची मेजॉरिटी नाही. आणि राज्यसभेमध्ये NDA सोबत असलेले अकाली दल सारखे AIDMK सारखे अनेक पक्ष शेतकरी कायद्याच्या विरोधात आहेत. मग असं असताना राज्यसभेत हा कायदा कसा पास झाला, तर सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांची नरेंद्र मोदी आणि NDA सोबत भाजपसोबत छुपी युती आहे. आणि त्यांनी राज्यसभेत जेव्हा याचा निर्णय होतो तेव्हा वॉकआउट करतात, संख्याबळ कमी पडते आणि हे कायदे पास होतात. म्हणून या देशात स्वतःला सेक्युलर म्हणवणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, आता शरद पवार दिल्लीला चाललेत. शरद पवार दिल्लीमध्ये चालले, तिथं शेतकरी आंदोलनाला पुढाकार घेऊन लीडरशिप द्यायलेत, नेतृत्व देणार, नेतृत्व हातात घेणार, UPAचं गठन करणार. तर माझा एक प्रश्न आहे शरद पवार यांना की ज्या दिवशी हा काळा कायदा पास झाला होता, ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळे कायदे पास झाले, ज्या दिवशी CAचा कायदा पास झाला, शरद पवार सभागृहात होते का? शरद पवार आणि शरद पवाराचे राज्यसभेचे उमेदवार, राज्यसभेचे खासदार सभागृहामध्ये होते का? सभागृहात यांनी विरोध का केला नाही? राज्यसभेवर राहून यांनी विरोध करत नाहीत, तर राज्यसभेमध्ये हे मोदीला मदत करतात आणि रस्त्यावर येऊन मोदीला विरोध करतात. हे दुटप्पीपणा सेक्युलर पक्षांचा हा भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष समाजवादी धोरणाला तडा देणारा आहे. म्हणून अशा छुप्या संघी सेक्युलर पक्षांपासून जनतेनं सुद्धा सावध होण्याची गरज आहे, ही आमची मांडणी आहे. दुसरी गोष्ट आहे की मोदी सरकारनं जे 3 कायदे पास केले, या 3 कायद्याची शेतकऱ्यांची मागणी होती का? आतापर्यंत मी 15 ते 20 वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये आहे, शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या 2च मागण्या आहेत. एक, त्यांच्या उत्पादनाला, त्यांचं उत्पादन करताना नापिकी झाली किंवा पाऊस नाही झाला तर त्यांना पर्याप्त सिंचनाची, विजेची पुरवठा करावा आणि योग्य रीतीनं चांगल्या दर्जाचा बियाणे द्यावा, एक मागणी आहे. दुसरी मागणी आहे पिकलेल्या मालाला चांगला भाव द्यावा, 50% किमान नफा इन्क्लूड करून त्यांना त्या मालाला भाव द्यावा, म्हणजे MSP द्यावी, मिनिमम सपोर्ट प्राईस द्यावी, हमी भाव द्यावा. या 2 मागण्या आहेत ना देशभरातल्या शेतकऱ्यांच्या. मग या दोन्ही मागण्यांना बाजूला सारून हे नवीनच कायदे करण्याचा घाट शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आहे, तर हे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला या मोठमोठ्या भांडवलदारांच्या बाजूचं आहे. म्हणून आमचं असं मानणं आहे की या देशामध्ये जनतेचं सरकार नाही आहे, भांडवलदारांचं सरकार आहे आणि खरी सत्ता अडाणी, अंबानी भोगायलेत आणि मोदी जे आहेत ते बंधुआ मजुराप्रमाणे काम करायले. हे असा आमचा आरोप आहे. आणि त्यांचे घरं भरण्यासाठी मी एक उदाहरण देतो. हज सबसिडी रद्द करण्याचा निर्णय घेतला भावनिक मुद्दा बनून, पण हज सबसिडीमुळं एअर इंडिया, भारताची सगळ्यात मोठी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया, ही केवळ या देशातले लाखो हज यात्रू एअर इंडियानं जात होते, म्हणून त्यांना त्या तिकिटाचं ग्राहक भेटतो म्हणून एअर इंडिया फायद्यात येत होती किंवा त्याचं नुकसान होत नव्हतं. परंतु हज सबसिडी रद्द करण्याच्या नावानं त्यांनी खाजगी विमानातून हज यात्रेकरूंना सूट दिली, सक्ती होती ती उठवली आणि या निमित्तानं एअर इंडिया 2च वर्षामध्ये डबघाईस गेली आणि आता एअर इंडिया विकायला काढली. म्हणजे तो निर्णय हा मुसलमानांच्या विरोधातला नव्हता, हज सबसिडी रद्द करण्याचा निर्णय हा एअर इंडियाच्या विरोधातला होता आणि एअर इंडिया शेवटी रिलायन्स कंपनीला विकण्याचा घाट या सरकारनं घातलेला आहे. याच पद्धतीनं कोणतेही भावनिक विषय बनवून जे कोणते कायदे मोदी आणत आहेत, या मोदीची सरकार आणत आहे, ती देशहिताची, लोकहिताची नाही आहे, तर ती भांडवलदारांच्या हिताची आहे. म्हणून देशाच्या नागरिकांनी या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्ष सहभागी होऊन, शेतकरी या देशात सर्वाधिक आत्महत्या करणारा घटक आहे,
म्हणून शेतकऱ्यामध्ये लढण्याची जास्त कुवत नाही आहे. मग शेतकऱ्यांच्या लढायला सर्वसामान्य लोकांनी, वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतल्या सर्व घटकांनी या लढाईला ताकद देणार आहेत आणि ताकद देऊन या आंदोलनाला तडीस नेण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं होणार आहे. तसंच इतर समाज घटकांनी सुद्धा आजपर्यंत या सरकारनं ज्या ज्या घटकांच्या विरोधात कायदे केले, मग ते SC ST असो, मायनॉरिटी मुस्लिम असोत, त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन त्याला ताकद द्यायला पाहिजे आणि सरकारला कुठंतरी नमवण्याची गरज आहे. नाहीतर असेच काळे कायदे करून भांडवलदारांचे घरं भरण्याचं आणि देशाची वाट लावण्याचं काम हे सरकार करत आहे, अशी आमची भावना हे आपल्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत आपण पोचवावी. काही प्रश्न असतील तर को भ्रम में डालती है. देश की व्यवस्था कैसे चलती है? एक सत्ताधारी पक्ष से चलती है, दूसरा विरोधी पक्ष से चलती है. बराबर है. अगर विरोधी पक्ष उनको सभागृह में मदद कर रहा है, जो विरोधी पक्ष के नाम पर ये बाहर लोगों को मिसगाइड कर रहे हैं, वो विरोधी पक्ष सभागृह में कहाँ है? संसद में तो इनकी राक्षसी बहुमत है ना. राज्यसभा में सेक्युलर पार्टियां मदद कर रही है मोदी की. यानी जो देश का सेक्युलर कहलाने वाला कांग्रेस, राष्ट्रवादी जैसी पार्टियों का, सपा बसपा जैसी पार्टियों का जो विरोधी पक्ष राज्यसभा में है, वो सरकार की मदद कर रहा है. तो फिर वो रास्ते के आंदोलन के ऊपर वो दिखावा जरूर करेगा विरोधी पक्ष सामने आने का, लेकिन विरोधी पक्ष को विरोध करना होता तो सभागृह में करते ना. कानूनी नहीं बनने देते, कानूनी नहीं बनने देते. लेकिन ये दोनों की मिलीभगत से कानून बना है. तो रास्ते पे उतरे हुए लोग ये सरकार के विरोध में जैसे है, सत्ताधारी के विरोध में जैसे, वैसे विपक्ष के विरोध में भी है. और ये लोगों का, किसानों का जन आंदोलन है. ये जनता की ओर से खड़ा किया हुआ आंदोलन है. ये आंदोलन विरोधी पक्ष का आंदोलन नहीं है. ये इसका क्रेडिट लेने की कोशिश दोनों मिलकर करेंगे, क्योंकि मोदी के लिए बहुत आसान है कांग्रेस को विरोध में लाना. जहाँ कांग्रेस विरोध में आएगी वहाँ मोदी जीतेगा. वो बिहार के चुनाव रहे या देश के लोकसभा के चुनाव रहे. इसलिए मोदी चाहते हैं कि अपने विरोध में कांग्रेस कभी भी रहे, ताकि कमज़ोर के सामने वो जीत पाए. लेकिन ये आंदोलन कांग्रेस के या मोदी के किसी के एक के नहीं, दोनों के विरोध में है. शेतकरी शेतमजुरांचा घटक आहे. अवधा पक्षीय आंदोलन आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना, शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. उद्याचं सांकेतिक आंदोलन आहे. उद्याचं सांकेतिक आंदोलन आहे, इशारा देण्याचं आंदोलन आहे. ते पक्षाच्या वतीने आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा आहे की जर सरकारनं हे कायदे रद्द केले नाही आणि राज्य सरकारनं सुद्धा, आता हमीभावचं जे कायदा आहे केंद्र सरकारचा आहे आणि तिथून हमीभाव ठरवलं जातं, राज्याला शिफारसी द्याव्या लागतात. आमचं म्हणणं आहे राज्य सरकारनं आता ते आपल्या हात अखत्यारीत घ्यावं आणि एक अध्यादेश काढून मिनिमम सपोर्ट प्राईस राज्य सरकार ठरवेल आणि राज्य सरकार ती सुरक्षा, सिक्युरिटी देईल, असा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारनं करावं, अशी आमची मागणी आहे. म्हणून जर ह्या दोन्ही मागण्या आमचे जर पूर्ण होणार नसतील तर आम्ही केंद्र सरकारच्या विरोधातही शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू राज्यभर आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल. दिल्लीचं आंदोलन हा दिल्लीपुरतं नाही आहे, देशभराचं आंदोलन आहे, राष्ट्रीय आंदोलन आहे आणि राष्ट्रीय बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीनं सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीनं या आंदोलनाचा इशारा देऊन मग देशभर करू. तर आम्हाला जर दिल्ली किंवा जिथं जिथं आंदोलनं सुरू आहेत 2-3 ठिकाणी तिथं प्रतिनिधित्व करायची गरज भासली तर आम्ही करू. पण आधी आमच्या राज्यामध्ये आता इथली सरकार या राज्यामध्ये आंदोलन करते का? इथली सरकार राज्यामध्ये शेतकऱ्यांना बाजू धरते का? शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करते का? शेतकऱ्यांना सुरक्षा देते का? देत नाही आणि ते दिल्लीमध्ये चालले. आधी आपल्या राज्यात तुम्ही काय करताय हे आपण बघायला पाहिजे. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीची वतीने उद्या पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हानिहाय विरोधात एक सांकेतिक आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनाच्या नंतर राज्यभरही करू आणि गरज पडली तर महाराष्ट्रातून आम्ही जिथं जिथं आंदोलन सुरू आहे तिथं सुद्धा सहभागी होऊ. शेवट सरकारला नमावं लागणार आहे. या देशामध्ये पार्लिमेंट किंवा न्यायालयापेक्षा सर्वात मोठं जर पद असेल तर ते देशाची जनता आहे आणि जनतेच्या आंदोलनापुढं सरकारला नमावं लागते. आणि इतिहास राहिलेला आहे की जर जनता एकदा रस्त्यावर उतरली तर जनतेच्या मागणीला न्याय द्यावा लागतो. यापूर्वी आपण पाहिलेले आहे. मग ते JP आंदोलन असो, अण्णा आंदोलन, खूप उदाहरणं आहेत अशी. त्यामुळे सरकारला नमतं घ्यावं लागणार आहे. सगळ्यात मोठी जर ताकद कोणती असते लोकशाहीमध्ये ते लोक असतात. कारण या देशाच्या संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक, देशाची मालकी भारताच्या लोकांची आहे, सरकारची नाही आहे.
सरकारची नाही आहे. सरकार हे प्रशासन करण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. ती जर जनविरोधी होत असेल तर जनता याच्या विरोधामध्ये उतरलेली आहे. आमची मागणी आहे तीनही कायदे सरसकट रद्द करा. सरसकट रद्द करा. काही सुधारणा बिधारणा नाही. सरसकट रद्द करा. ये सबसे अच्छा सवाल है कि आज मुझे बताइए, महाराष्ट्र के अंदर देश में सबसे ज़्यादा आत्महत्या महाराष्ट्र में हो रही है और महाराष्ट्र का किसान पिछले 30 सालों में धीरे धीरे इतना डबघाइस गेलेला है, इतना बर्बाद हो गए वाला है कि आज वो अपनी खुद की लाशें उठाने के लिए परेशान है. आज हर गांव में कोई गांव नहीं बचा जहां किसान ने आत्महत्या नहीं की. हर गांव के अंदर 2, 5, 10 घर मिलेंगे जहाँ किसानों ने आत्महत्या की. यहाँ वहाँ का किसान ग्रीन रिवॉल्यूशन के कारण उतना तो सक्षम है कि वो इस आंदोलन को जिंदा रखने के लिए काबिल है. लेकिन हमारे किसान को तो अब कोई भी सज़ा दे दो वो विरोध करने की स्थिति में रहा क्या. ये सरकारों ने उनको इतना कमज़ोर और अपाहिज बनाया हुआ है. और यहाँ का गरीब किसान ये अमीर सत्ताधारियों की तरफ देख के ये करता है कि ये हमारे घटक के ये न्याय देंगे, और इस उम्मीद में वो विरोध नहीं करता है क्योंकि उनके वोट भी अपने, दांत भी अपने. जो किसान जिस समुदाय से आता है, 80% किसान जिस समुदाय से आता है, उस समुदाय के 180 आमदार बैठे हैं 288 में से, 180 एमएलए बैठे हुए हैं. उसको लगता है कि मैंने चुनकर दिया, मेरा प्रतिनिधि कुछ करेगा. उस उम्मीद पर रहे वो उनके विरोध में खड़े नहीं रह सकते. व्यवस्था ऐसी बनाई है कि गरीब मराठा किसान या अमीर मराठा आमदारों के खिलाफ, घरानों के खिलाफ खड़ा नहीं रह पा रहा है. इसलिए महाराष्ट्र में इस आंदोलन की हमको वो चिंगारी नहीं दिख पा रही है. इसीलिए मैं कह रहा हूँ कि महाराष्ट्र के सक्षम लोग, किसान पुत्र, हम किसान पुत्र हैं, भले हमारे नाम पे 7/12 नहीं होगी तो भी हम किसान का अनाज खाते हैं. हम किसान का अनाज खाते हैं. हम किसान के पकाई हुई मेहनत से, खून से सिंचा हुआ अनाज खाते हैं. हमको किसान के प्रति कृतज्ञता व्यक्त करनी चाहिए और किसान आंदोलन में आपके हमारे जैसे लोगों ने सहभागी होना चाहिए. राज्याच्याही विरोधात आंदोलन करू. या सरकारच्या विरोधात सुद्धा मध्ये आम्ही आंदोलन करू. यापूर्वीच्या कायद्यामध्ये सुधारण्याची गरज होती. मार्केट कमिटीच्या माध्यमातून छोटे छोटे जे एजंट राहतात, दलाल राहतात, यांना स्थापित करण्यासाठी मार्केट कमिटीचा दुरुपयोग होत होता. म्हणून याला अजून कडक कायदा करण्याची गरज होती. आणि हमीभाव सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर सरकारनं वाढीव हमीभाव दिला तर शेतकरी जगू शकतो. आणि जर या सरकारला, राज्य आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या हितामध्ये काही करायचं असेल तर त्याने एक खात्री द्यावी शेतकऱ्यांना की जागतिक बाजारपेठेच्या अनुषंगानं देशाची गरज लक्षात घेता जेवढी शेतकऱ्याला इनपुट होतोय, जेवढी त्याला गुंतवणूक होते, त्याच्यावर किमान 50% नफा जोडून त्यांनी ते मालाचा भाव दिला पाहिजे. ते भाव भेटला पाहिजे. आता कापसाचं फडणवीस विरोधी पक्षात होते तेव्हा म्हणत होते 10,000 क्विंटल करा, आणि ते सत्तेत आल्यावर काय केलं, 4,000 5,000 मध्येच गुंडाळलं. तसंच हे आता विरोधात होते 10,000 म्हणा. आता हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार आहे ना सत्तेत, आता यांनी काय करत नाही आहेत. तर हे सगळं मूळ जे आहे ते फक्त हमीभावावर आहे. जर हमीभाव चांगला दिला, सरकारला कोणाच्या कर्जमाफीची गरज आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही, शेतकऱ्यांना कोणाच्या उपकाराची गरज नाही. जर त्यांच्या उत्पादनाला, पिकाला भाव भेटला तर शेतकरी सक्षम आहे, तो सरकारला जगू शकतो. पण हे हमीभाव देत नाही आहेत म्हणून लोकांना वाटते की अत्यावश्यक सेवेमध्ये अडचण होतो. तर ते सगळे सरकार त्याचा फायदा उचलते त्यांचा. आता 8 तारीख को भारत बंद में शामिल थे. हमने कल पूरे महाराष्ट्र के अंदर जन जागृति करनी है ना, तो कल जब पूरे ज़िलों पे आंदोलन होगा तो वो आंदोलन की खबरें जाएगी आप लोगों के ज़रिए से, आप लोगों के माध्यम से, तो किसानों तक, लोगों तक जब जानकारी जाएगी और इसके बावजूद सरकार कानून रद्द नहीं करती है तो फिर हम गांव देहातों में जाकर किसानों को साथ में लेकर आंदोलन और तीव्र करेंगे. जी, देखिए, हम तो आपको एक बात बोल रहे हैं कि जो सभागृह में हैं, जिनके सदस्य राज्यसभा में हैं, वो लोगों ने राज्यसभा में विरोध नहीं किए और आंदोलन में जाके विरोध कर रहे हैं, तो किसान क्यों उनको आने देंगे. हमारे राज्यसभा में प्रतिनिधि नहीं है. अगर हमने राज्यसभा में छुपी युति की होती और हम आंदोलन में गए होते तो हमारे पे सवाल उठाए जा सकते थे. लेकिन हम राष्ट्रों के आंदोलन में हैं तो हमारी भूमिका स्पष्ट है. हम किसानों ने हमको बुलाया, ऐसी हमारी अपेक्षा नहीं है. हम किसानों के लिए क्या कर सकते हैं यह हम अपने तौर पे अपनी कृतज्ञता समझ के कर रहे हैं.
जिल्ह्यामध्ये 253 कोटी आले जिल्हा बँकेमध्ये, पण आतापर्यंत फक्त 15 कोटी वाटप झाले. बाकीच्या तर 95% शेतकऱ्यांना आता 1 रुपया भेटला. माननीय बाळासाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलेलं आहे आणि त्यांना वेळ दिलेला आहे की या संदर्भात आपण तात्काळ ते वाटप करून शेतकऱ्यांनी करावं. मी तेच म्हणतोय की सरकारची नियत दाखवायची वेगळी आहे आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये वेगळी आहे. जिल्हा बँकेकडे जर कर्मचारी अत्यंत कमी आहेत, हो. आणखी 7 ते 8 महिने लागतील असं म्हणतात. ते वाटपच करायला फक्त. म्हणजे काहीच फायदा नाही. तर या सगळ्या मुद्द्यावरच आम्ही म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांच्या हितात जेव्हा रस्त्यावर उतरलो या सगळ्या मुद्द्यावर नक्कीच आम्ही पुढे चालून शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू. आहे ना, सर्वसामान्य लोकांना भुरळ पाडण्यासाठी 2-3 हातखंडे वापरते. एक तरी मुसलमान याच्यात घुसले म्हणतील, कारण यांना मुसलमानाचं सामाजिक चरित्र असं बनवलेलं आहे की सामान्य हिंदूला असं वाटावं की आपल्या विरोधातच आहेत, किंवा माओवादी आहेत म्हणतील, किंवा मग काँग्रेस आहे म्हणतील. तर ते आमचं म्हणणं आहे की सरकार आपल्या कमतरता लपवण्यासाठी या पद्धतीची चुकीची भुरळ पाडण्याचं काम जनतेमध्ये, जनता स्वतः साक्षर आहे, जागरूक आहे,